आय नो मी एकटी आहे, माझी बहीण इकडे नाही आहे. ती राहते माणगावला, मी राहते पनवेलला. सो आत्ता काय आहे की मी पनवेलमध्ये आहे आणि मी एकटी व्लॉग स्टार्ट करते आणि ती ऑलरेडी माणगाववरून निघालेली आहे पनवेलला यायला. सो आत्ता सकाळचे वाजलेले आहेत 11 आणि ती 12:30च्या दरम्यान माणगाववरून निघणार आहे. ती शिक्षणासाठी राहते मालाडमध्ये, तर जाता जाता तिकडे येऊन जाणार आहे. आणि आज आहे दहीहंडी. काल कृष्णजन्म झाला. काल मी आणि माझी दुसरी म्हणजे माझ्या मावशीची मुलगी आणि मी काल गेलेलो ओल्ड पनवेलला, जिकडे आमचं एक मंदिर आहे तिकडे. सो आज भरपूर पाऊस पडतो, जसं म्हणजे एव्हरी इयर, आणि हा पडलाच पाहिजे असं पाऊस असतो कृष्ण जन्माच्या वेळेस. सो भरपूर पाऊस चाललेला आहे, मी तुम्हाला दाखवते. सो सतत पाऊस चालू आहे. थोडंसं तिला पण डिफिकल्ट असणार आहे आज पनवेलला येण्यासाठी, बट लेट सी. आता 12:30ला ती बोलली आहे की तिला लिखते, तोवर मी पण थोडी फ्रेश होते, माझ्या डॉग्सना वगैरे थोडं खायला प्यायला घालून थोडं रेस्ट करून मग ती जेव्हा येईल इकडे एक अराऊंड 4:30-5पर्यंत ती इकडे पोहोचेल. त्यानंतर मग आपण जाऊया. जर म्हणजे इकडे पनवेलमध्ये एक आहे मोठी दहीहंडी जिथे लागते, ती रात्री 8-8:30पर्यंत चालू असते, म्हणजे आपण बघायला जाऊया. तुम्ही बघू शकता कॉन्स्टंटली पाऊस चालू आहे काल रात्रीपासून मुंबईमध्ये. मी पनवेलमध्ये राहिले आणि पनवेलमध्ये सुद्धा भरपूर जास्त पाऊस चालू आहे. सो माहिती नाही आजचा प्लॅन कसा होणार आहे, काय होणार आहे, कारण आज दहीहंडी आहे आणि इतका पाऊस जो पडतो आहे, मोस्टली संध्याकाळीच सगळ्या दहीहंडी स्टार्ट होती बेसिकली, बट बघूया. सो माझी आता आंघोळ वगैरे झालेली आहे, मी फ्रेश झालेली आहे आणि अनु पण ऑलरेडी उतरलेली आहे बस स्टँडला. सो आता ती आय गेस 5-10 मिनटं तिथे येईलच आणि मग आम्ही थोडं म्हणजे ती फ्रेश होईल, मी रेडी होईल, आम्ही दोघं रेडी होऊन निघू दहीहंडीच्या याला बघायला जायला. हॅलो, तर आता वाजलेत 4:30. मी पोचली आहे पनवेलला. मी ब्लॉग शूट नाही केला कारण मी बसमध्ये होती, त्यामुळे मला चान्स नाही भेटला ब्लॉग शूट करायचा. आता आपण भेटू. आवाज ऐकताय? आमच्या सगळ्या चिंटू मिंटू स्वागताला आहेत. पोचली मी आता घरी. हे बघा, हे बघा चिंटू बिटू. आम्ही झालोय रेडी. आता आम्ही निघतोय जायला दहीहंडी बघायला. जातोय ना? आम्ही बिल्डिंग खाली निघालोय. ही येते स्कूटी घेऊन. लकीली आता पाऊस नाही पडत आहे, त्यामुळे आम्ही बाहेर निघालोय. बघा, गाईज, हिने हेल्मेट नाही घातलंय आणि तिकडे पोलीस आहेत, तुम्हाला दिसत असतील तर. बघा बघा, आम्हाला एक दिसलेली आहे दहीहंडी. आम्ही भिजलो, सगळे भिजलोय. बघा, ॲक्च्युली मगाचपासून पाऊस होता म्हणून आम्ही बाहेर पडलो आणि आता पूर्ण भिजलेलो आहे. तर आम्ही जी शोधत होतो दहीहंडी ती मला सापडत नाही. एरवी ज्या ठिकाणी असते त्यांना नवीन कन्स्ट्रक्शन चालू झालेलं आहे इकडे लोकेशन. तर बघूया आता. आय गेस आम्ही लेट होतो, दुसरं काय नाही. आम्ही आता ओल्ड पनवेलला जाऊन बघतोय आहे की नाही, तर ती असेल तर बघूयात. मी कोणाला तरी कॉल करून भेटूयात आता ओल्ड पनवेल. एक भेटली आहे इथे, तुम्हाला आवाज येत असेल त्यामुळे आपला आवाज पण नसेल येत तुम्हाला. सो आम्ही 2 दहीहंडी एक्सप्लोअर करून आलेलो आहे. सध्या अजून काही नाही आहे, मोस्टली त्या 7-7:30 नंतर चालू होतील. हे जे मंदिर आहे ना, इथे काल रात्री 12:40चा म्हणजे आमच्या समाजाचं मंदिर आहे बेसिकली. तिथे काल रात्री 12:30-40च्या दरम्यान कृष्ण जन्माचा प्रोग्राम केलेला. तर नेहमी त्या छोट्या मोठ्या क्लिप आम्ही टाकू, बट मोठी अशी दहीहंडी आम्हाला भेटलेली नाही आहे, ते आता बघायला जाऊ.
मंदिराजवळ आलोय आम्ही. फायनली आम्हाला एक मोठीवाली हंडी भेटली इकडे. पिल्लेस कॉलेजच्या मागे आहे. 20 मिनिटं झाले आम्ही थांबलो इथे, पण अजून कोणीच चढले नाही आहेत, काहीच नाही होते. हिच्यामुळे ना मला नेहमी हाईट अशी कमी करून राहायला लागते. एवढे मोठी लोक असतात. तू सगळी हाईट घेतलीस, काय करू. फायनली चालू झालंय त्यांचं. गेला पाऊण तास आम्ही इथे उभोय, अजून एकही थर चढलेला नाहीये. किती टाइम थांबायचे अजून, पण आता होत आहे, बघूया. आता फायनली चालू झालंय त्यांचं. ही लोक झालेत ना कामयाब, त्यांच्यानी काय फुटली नाही. आता परत पाऊस चालू झालेला आहे. सगळ्यांच्या छत्र्या उघड्या झालेल्या आहेत. काहीच दिसत नाहीये कोणाला. कसली भारी दिसतीये बघ ती. आम्ही अजून 10-15 मिनिटं मॅक्झिमम थांबू आणि बघ दुसरीकडे बघू. बघू नाही, निघूया आता. भरपूर काही झालं. आम्ही निघालोय तिकडनं. खूप जास्ती गर्दी होती तिकडे आणि पाऊस पण खूप चालू झाला. सो आता आम्ही घरी जातोय आणि मम्मीने थोडंसं काम लावलंय. पाव आणि काय कढीपत्ता. नाही कढीपत्ता आणायचंय. सो आम्ही चालतो आता. कढीपत्ता घेऊनच भेटू. आता आमची कामं पण झालेली आहेत सगळी. आमच्या होम मिसेसनं जे पाहिजे ते घेतलेलं आहे. पाव आणि कढीपत्ता. आज वडे आहेत. थोडेफार फोटोज टाकू आम्ही तुमच्यासाठी. आता आम्ही चाललोय घरी आणि आम्ही हा व्लॉग इथेच संपवत आहोत. भरपूर कंटाळा आलाय. ओके बाय.